सर्वात आधी तर तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत। आणि आज मी मस्त टेस्टी उन्हाळ्याची खास रेसिपी, जे उन्हाळ्यात आपण वर्षभरासाठी साठवून ठेवतो अशी रेसिपी आणि झटक्यात बनेल अशी। तर मी त्याच्यासाठी घेतलेले आहे 200 ग्रॅमची कच्ची कैरी। 200 ग्रॅम आहे ती, त्याचं वजन म्हणजे एक मोठी कच्ची कैरी घेतली, त्याचे लांब लांब काप करून घेते आहे। व्यवस्थित सालं आधी काढून घेतले, आता लांब काप करून घेतले आहे। आता मी त्याच्यामध्ये बघा व्यवस्थित असे लांबडे काप केलेले आहे। तुम्हाला छोटे काप करायचे असेल करू शकता। आणि त्याच्यानंतर आता मी पॅनमध्ये तेल घेते, तेल टाकते। 4 चमचे तेल हवं आहे मला। आधी तर गॅस लावून घेते। आता पॅनमध्ये मी 4 चमचे तेल टाकते आहे। मोठ्या चमच्याने 4 चमचे तेल घेतलेले आहे, कारण वर्षभर जर आपल्याला ठेवायचं आहे तर तेल तर अगदी व्यवस्थित पाहिजे, तेव्हाच तो टिकतो। नाही तर मग तुमचा कुठलाही स्टोरेज करणारा पदार्थ असो तो खराब होणार। लोणचं हा प्रकार खराब होतोच। आणि बघा आता मी मेथीची डाळ मोहरीची डाळ घेतलेली आहे, मोहरीची डाळ घेतलेली आहे, ती मी 1 चमचा घेतली आहे। तुमच्याकडे मोहरीची डाळ नाही आहे तर तुम्ही अख्खी मोहरी वापरू शकता। मेथी पण मी 1 चमचा घेतली आहे, अख्खी मेथी आहे 1 चमचा। आणि बघा आता त्याला व्यवस्थित होऊ देते आहे आणि सिमवरच ठेवलेला आहे गॅस फास्ट नाही केला कारण ते जळून जाईल। हिंग छोट्या चमच्यानी 1 चमचा तेवढा घेतलेला आहे। आणि हळद अर्धा चमचा। हळद जास्त नाही टाकत। आता त्याच्यामध्ये मी जे काप केलेले आंब्याचे ते व्यवस्थित मी त्याच्यात परतून घेते, कारण 2 ते 3 मिनटं तर व्यवस्थित होऊ देते याला सिमवर अगदी। त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला तुमच्याकडे लोणच्याचा मसाला असेल तर अर्धा चमचा टाका, मी तर नाही टाकलेला आहे। पण लाल बुंद कलरसाठी जर घरचं तिखट असेल तर, समजा काश्मीरी तिखट असेल तर प्रश्नच नाही, खूपच छान कलर येईल। तर बघा मी 3 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि 3 चमचेच मीठ घेतलेलं आहे। तर आता व्यवस्थित याला पण मिक्स करून घेते। आणि काश्मीरी मिरचीचं तिखट नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, घरचं तिखट वापरा। आणि अर्धा चमचा लोणच्याचा मसाला टाका तर टेस्ट हटके येईल, थोडा नाही टाकला तरी चालेल। तर बघा, आणि गूळ मी त्याच्या अर्धा भाग घेतलेला, म्हणजे की 200 ग्रॅमला मी 100 ग्रॅम गूळ वापरलेला आहे। जर तुमची कैरी आंबट असेल तर जरा जास्त वापरा, कारण ते थोडंसं व्यवस्थित। आता बघा कलर किती छान येतो आहे, याला सिमवरच होऊ द्यायचं आहे, 3-1 मिनटं होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर व्यवस्थित होतो आहे बघा, किती छान असं रसरशीत होत चाललेलं आहे आणि लवकरच होऊन जातं। 3 ते 4 मिनटं होऊ द्यायचं आहे, म्हणजे त्याचा पूर्ण गूळ कसा असा मेल्ट होऊन जातो त्याच्यामध्ये आणि खूप छान असा कलर पण छान येतो। तुम्ही बघताच आहे कलर किती छान दिसतोय। तर बघा किती छान वाटतंय ना। आता होतच आलं आहे जवळजवळ। वरतून मी पुन्हा अर्धा चमचा मीठ घालते आणि कलर चांगला यावा म्हणून अजून मी अर्धा चमचाच तिखट घातलेला आहे, म्हणजे 3 चमचे आधी आणि आता हा छोट्या चमचाने अर्धा चमचा, कारण हे छान कलर छान देतं जेव्हा आपण शेवटी याच्यामध्ये टाकतो तिखट, त्याचा कलर खूप छान येतो। तर बघा आता आणखी मी 1 मिनटं होऊ देते। त्याच्यानंतर बघा आता मी याला बाउलमध्ये काढून घेते। झालेलं आहे व्यवस्थित, अगदी रसरशीत छान मेथांबा तयार झालेला आहे। तर तुम्ही बनवा, कारण बघा चपातीसोबतही नुसताही खाल्ला तर इतका छान टेस्ट लागतो आणि वर्षभर टिकतो। हा मेन म्हणजे खराब होत नाही, अगदी टेस्टी आणि छान। आणि तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू सो मच।